सगळे वॉर्ड अधिकारी, सगळे HOD आणि सगळे सिटी इंजिनियर, उपायुक्त या सगळ्या विभागाच्या लोकांची म्हणून आज एक बैठक झाली आणि वेगवेगळ्या विषयांना आपण हात घातलेले आहेत. त्यात पहिला विषय होता तो नैवेद्य आणि अलवेला या इमारतींचा. त्या इमारतींना जे पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर ती जी रहिवाशी आहेत ते 40 वर्ष तिथे राहतात आहेत आणि त्यांच्याच घरांवरती त्या 2 बिल्डिंगी झालेल्या आहेत. बरं, पहिल्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना CC दिलं आहे, OC दिलेली आहे. पण आता कुठल्या तरी अधिकाऱ्याने येऊन कोणाच्या तरी दबावाखाली सांगितलं की बाबा ती आम्ही दबावाखाली दिले, तर त्या अधिकाऱ्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जो अधिकारी दोषी असेल तर त्याला ताबडतोब निलंबित केला पाहिजे. या 2 बिल्डिंगींना नोटीस देण्याच्या मागे राजकारण आहे फार मोठं. या राजकारणामध्ये त्या लोकांना त्रास होतोय, तिथल्या रहिवाशांना. मला एकच सांगायचं आहे की मंत्री महोदयांना की अनेक इमारती आज बोनकोड्यात त्यांच्या गावात जा ना, सिडकोचे सगळे प्लॉटवरती इमारती उभ्या आहेत. सिडकोने वेळोवेळी कारवाई केलेली आहे, तरी पण तिथे इमारती उभ्या आहेत. अशा नव्या मुंबईमध्ये हजारो इमारती आज गावठण भाग असतील, शहर भाग असतील, उभ्या आहेत. काही लोकांनी गरजेपोटी घरं वाढवलेली आहेत. त्यात आमचे ग्रामस्थ असतील, त्यात आमचे माताडी मापाडी असतील, ते कमी बजेटची घरातली लोकं असतील. म्हणजे काय तुम्ही काय सगळ्यांचीच घरं तोडणार आहात का? तुमची जी काही भांडणं आहे, तुमचं जे काही राजकारण आहे ते तुम्ही तिकडे करा, इकडे करू नका. तुम्ही प्रत्येक वेळी सांगता मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहे, तुम्हाला महाराष्ट्रात वन खातं दिलेलं आहे, तुम्ही तिथे काम करा. या बेलापूरमध्ये लोकांना आपण येऊन बोलल्यानंतर जी लोक 40 वर्ष तिथे सफर करून राहत आहेत त्यांना आताशी कुठे घरं मिळाली, 10-15 वर्ष झाली. आज अनेक लोक मला येऊन भेटतात आहेत की आमची घरं तुटणार का, आमची घरं. या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं कारण काय आहे? ह्याच्यामध्ये फार मोठं गणित आहे. अशी दहशत निर्माण करायची आणि मग काय करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी आता खोलात जात नाही, पण वेळ आली तर त्या खोलात पण मी जाईल. लोक त्याच्यामध्ये राहायला आले का आपण त्यांना तोडायची कारवाई करा म्हणून नोटीस टाकतो, ही चुकीचं आहे. कुठली पण इमारत जर होत असेल त्यावेळी जर आपण रोखलं, बंधनकारक केलं तर अशी अनधिकृत बांधकामं वाढणार नाहीत. पण ती वाढत 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 गेली, कोणाचा तरी आशीर्वादाने वाढत गेली आणि मग त्या आशीर्वादामध्ये आपल्याला मतदान नाही झालं तर तोडक कारवाई करायची. हे चुकीचं आहे आणि हे असं होऊ नये. आणि कमीत कमी बेलापूरमध्ये येऊन कोणी धमकीबाजी करू नये. याचं मी आता तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. ज्यांनी समजून जावं. हे अशी जनतेला धमकी दिलेली चालणार नाही.